साहेब घ्या, फायली दिल्यात काशीकर साहेबांनी आणि फोन करायला सांगितलं तुम्हाला. माझ्या टेबलाजवळ येऊन सदा म्हणजे आमच्या ऑफिसमधला पिऊन मला म्हणाला, अरे ह्या सेल्सच्या फायली आहे, मला कशाला? ते काशीकर साहेबांना विचारा. मधूनच माझं वाक्य कापत सदा म्हणाला, अहो शनिवारचा दिवस, काही डोक्यात आणलं की आज काम संपून लवकर घरी जाईन, पण फायली संपतील तर शपथ. झालं मग काशीकर साहेबांनी दिली ऑर्डर. मार्च सुरू होतोय, सेल्सच्या सगळ्या एंट्र्या पूर्ण करून घरी जावा. या बॉस लोकांना ना रविवारचा करता शनिवार काढायची काय हौस आहे ह्याचा काय पत्ताच नाही. आता काय झालं, आजचा शनिवार पण गेला. आज परत घरी जायला 11 वाजणार हे गृहीत धरून मी स्वतःचीच मनधरणी केली आणि कामाला लागलो. साधारण 11 पावणे 11ची वेळ. माझा मोबाईल वाजला. बघतो तर वैशाचा फोन. हा माझा कॉलेज मित्र वसंत घोडके, IT कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला, दांडगा पगार, 1 वर्षापूर्वी लग्न झालेलं, हॅपीली मॅरिडचा लेबल लावावा असं हे जोडपं. वशा माझ्या घरच्या एरियातच राहतो, त्यामुळे कधी काही गोष्टी विसरला की माझा घरी येण्याचा टाईम त्याला ठाऊक आहे. आपली विसरलेली कामं तो मला सांगत असतो. आज पण असंच काहीतरी असणार हे मला चटकन लक्षात आलं. मी फोन उचलला. वशा बोलायला लागला, शिंद्या कुठे आहेस? ऑफिसमध्ये, आता निघतोय. 1 नंबर, बरं झालं. अरे पण काय झालं? अरे तुझ्याकडे काम होतं. साल्या बिनकामाच्या कधी फोन केलास तू? ऐक ना, मला येताना कॉन्डम आण. आवाज थोडासा बारीक करत वशा म्हणाला. अरे असं खारी बटर आण म्हटल्यासारखं काय सांगतोयस? आणि तुझ्याकडे काय मेडिकल जळाली झाल्या? ऐक ना भावा, आता भावा इथून सुरुवात झाली की समजायचं आपल्याला हा बाटली उतरवणार. ऐक ना भावा, माझ्याकडे नेहमी स्टॉकमध्ये असतात, पण मी कधी संपले माझे हे सगळे संपले कधी मला कळालंच नाही. हे बघ आता 11 वाजून गेले, सगळे मेडिकल बंद झाले. डे नाईट मेडिकलसाठी मला वेस्टला जावे लागेल. तू तिथूनच येतो ना? येता येता प्लीज घेऊन ये ना, येशील ना घेऊन? आता अशा प्रसंगात तो आणि मी पहिल्यांदाच अडकलो होतो. त्यातल्या त्यात मी भयंकर सिंगल, आणि ह्याआधी असला किराणा विकत घ्यायचा प्रसंग कधी आला नव्हता. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त दडपण आता मला आलं होतं. मी त्याला शांत करत म्हणालो, अरे हो आणतो, पण त्याच्यामध्ये काय ब्रँड वगैरे काय? मीडियम घेऊन ये, कुठलाही ब्रँड चालेल. वशा पटकन म्हणाला. अशा प्रसंगात पुरुषांची डोकी फास्ट चालते. कॉन्डमसारख्या वस्तूचा मीडियम लार्ज सायझेसमध्ये कोणत्या फुटपट्टीच्या मापाने बनवल्यात ह्याचा मला कधी प्रश्नच पडतो. अहो, आणि ते पण जाऊन मेडिकलवाल्याला सांगायचं म्हणजे त्यात किती धाडस लागत असेल. एखादा माणूस हळूच जाऊन अहो मला एक लार्ज कॉन्डम द्या असं म्हणाला की त्या मेडिकलवाल्याला एखादा हिंद केसरी समोर उभारल्यासारखा भास होत असेल. त्यापेक्षा ते अंडरगार्मेंट विकणारे परवडले. तुम्ही दुकानात शिरलात की नम्रपणे विचारतात, बोला साहेब काय हवं आहे तुम्हाला? मग आपण अंडरवेअर पाहिजे होत्या. पुढचं काही न ऐकता आपल्या कमरेच्या खालच्या भागाकडे निहाळत तो माणूस एक आरळी ठोकतो, गणपा 290च्या VIP फेक रे. काय नजरेत पारखीपणा असतो या लोकांच्या. असो, मी ऑफिसातून बाहेर पडालो, बाईक चालू केली आणि आता कोणत्या मेडिकलला जावं असा विचार करत निघालो. अर्ध्या तासामध्ये निवड प्रक्रिया संपली होती आणि वेस्टला वेलनेसच्या डे नाईट मेडिकलमध्ये जायचं असं ठरवलं होतं. मेडिकलकडे गेलो तर तिथे बघतो तर काय, एक 60तलं जोडपं आईस्क्रीम विकत घेण्यासाठी थांबलं होतं. एक जाडजूड रुंद बाई आपल्या पामोलियन कुत्र्याला घेऊन काहीतरी घेण्यासाठी थांबली होती. आता आपल्याला काय हवं हे कसं विचारायचं यासाठी मी त्यांची जायची वाट बघायला लागलो. अहो, अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच आपण अडकलो होतो आणि ते दडपण काही वेगळंच होतं. आपण कितीही मॉडर्न अशा हलग्या वाजवल्या ना तरी कुठेतरी संस्कृतीने दिलेला पदर हा आडवा येतो हे मात्र खरं. मी हळूच एकाला खुणावत बोलवलं, अरे बॉस, अपने को कॉन्डम चाहिए था. मला उगाचच वाटलं की तो माझ्या कमरेच्या खालच्या भागाकडे निहाळेल की काय. त्याने काउंटरवर औषधाची लिस्ट असलेले रजिस्टर वजा वही बाजूला सरकवत काचेच्या खालच्या कॉन्डमच्या बॉक्सेसकडे बोट दाखवला. ये मीडियम है, ये लार्ज है, ये स्मॉल है. आता त्याने पूर्ण मेनू कार्ड द्यावा तसा काउंटर दाखवल्यावर मी थोडा बुचकळत पडलो. मीडियमच्या लाईनमध्ये एक मस्त सिल्वर कलरचा चकाकणारा बॉक्स मला त्या बॉक्सने अट्रॅक्ट केलं. मी बोट ठेवत म्हणालो, ये वाला दे दो. त्याने तो बॉक्स काढला आणि एका खाकी कलरच्या कागदी पाकिटात टाकला. मी पैसे दिले आणि तो पार्सल घेऊन मी वशाकडे निघालो.
इतक्या रात्री घरापर्यंत जाणं बरं नव्हतं, म्हणून मी ते पाकिट त्याच्या बिल्डिंगच्या वॉचमॅनकडे दिलं. वशाला फोन करून सांगितलं. एखादी अद्भुत जबाबदारी पार पडल्याच्या थाटात मी माझ्या घरी गेलो. रविवारचा दिवस, सुट्टीचा. नेहमीप्रमाणे मी उशिरा उठलेलो होतो. नाश्ता वगैरे केला होता. घरात कुकरच्या शिट्ट्या वाजत होत्या. टेबलावर लोकसत्ता पडला होता. तो वाचण्यासाठी हातात घेतोच तोवर फोन वाजला. बघतो तर परत वशाचा फोन. मी फोन उचलला. घरी आहेस का? हो, रविवार आज घरीच असणार. मग जेवण करून दुपारी बिल्डिंग खाली ये, तुला काहीतरी बोलायचं आहे. मी बरं असं म्हणत होकार दिला. कालच्या मॅचचे हा आपल्याला हायलाईट्स तर वगैरे तर सांगणार नाही ना, असा विचार मला मनात येऊन गेला. जेवण केलं. थोडा वेळ फोनवरती ईमेल चेक केले आणि वशाकडे जायला निघालो. बिल्डिंग खाली पोचलो आणि वशाला फोन केला. त्याने आलोच असं म्हणत फोन ठेवला. वशा खाली आला, बोलायला लागला. चल जरा फिरून येऊ असं म्हणत तो पुढे होत चालायला लागला. मीही त्याच्याबरोबर चालायला लागलो. वशाने बोलायला पुन्हा सुरुवात केली. मी काल तुला काय आणायला सांगितलं? कॉन्डम, मीडियम साईज. आणि तू बोललेलास ब्रँड कुठलाही चालेल. बरोबर. मग मेडिकलवाल्याला तू काय बोललास? मी त्याला सांगितलं तर त्याने मला काउंटरमध्ये बॉक्सेसची लाईन दाखवली. मग तू काय घेतलंस? मग मी ब्रँडचं नाव वगैरे पाहिलं नाही, पण एक चांगला सिल्वर कलरचा बॉक्स मला दिसला. मी म्हटलं बऱ्यापैकी असेल, म्हणून मी त्याला खून करून सांगितलं. त्याने तो दिला मला काढून. अशा. मग तुला त्यावर काय लिहिलं आहे हे वाचायची काय गरज वाटली? नाही रे, पण झालंय काय? तू एवढे प्रश्न का करतोस? अरे चुतिया, तो ग्लो इन द डार्क कॉन्डम होता. ग्लो इन द डार्क म्हणजे? असं म्हणता म्हणता माझे डोळे मोठे झाले. कळलं आता? असं म्हणत त्याने मला कॉलेजच्या काळ आठवून देतील अशा शिव्यांचा भडीमार चालू केला. साला मी नाही वाचलं, पण तुझे डोळे काय फुटले होते का? तू का नाही वाचलं? तुझ्या डोक्यात नाही आलं ते? साले अशा वेळेस माणूस डोक्याने विचार करतो का? मग झालं काय? मग वशात ही कहाणी सांगायला लागला. काय होणार? बायको रात्रभर वेड्यासारखी हसत होती आणि मी 2 पायांच्या मध्ये उशी घेऊन झोपी गेलो होतो. सगळ्या मूडची आईबहीण झाला. वाशापुढे तर रडगाणं गातच होता आणि मी कॉन्डमसारख्या वस्तूला अंधारात चमकवण्याची कल्पना कोणत्या महाभागाला सुचली असेल याचा विचार करत तसाच उभा राहिलो होतो. थोड्या वेळाने वशात शांत झाला. त्याला आता त्या गोष्टीचा राग कमी आणि गंमत जास्त वाटायला लागली होती. वशा म्हणाला, साला पण लोड शेडिंगमध्ये कामाला येणारी चीज आहे हा. हो, आणि मी पण म्हणायला लागलो, हो हो. मग लाईट गेली की आपली मशाल घेऊन फिरायचं घरभर. आम्ही दोघेही मोठ्यांदा हसलो आणि एकमेकांना टाळ्या देत पानवाल्याकडे आपली तोंड लाल करायला निघालो.